मानाचा जय बाळूमामा भावांनो. तर येत्या 13 आणि 14 तारखेला दर्श अमावस्या आहे. तर या अमावस्येला जर तुम्ही आदमापूरला गेला, आपल्या बाळूमामांच्या दर्शनाला जर गेलात, तर अवश्य या 2 गोष्टी तुम्ही अजिबात विसरू नका. एक म्हणजे हा बाळूमामांचा भंडारा. जो बाळूमामांचा भंडारा तुम्ही बाळूमामांचं दर्शन घेतल्यानंतर गाभाऱ्यातून समोर बाहेर आला की दत्त मंदिराच्या तिथेच बाळूमामांचा भंडारा हा एका पुडीमध्ये दिला जातो. तर हा भंडारा घ्यायला अजिबात विसरू नका. ते का ते तुम्हाला मी पुढे सांगतो. भंडारा घेतल्यानंतर सर्व बाळूमामांचे दर्शन घेऊन झाल्यानंतर बाहेर आला की तुम्हाला बाहेर आल्यानंतर असे एक छोटस ताबीज भेटतं. हे बघा, हे असं छोटस ताबीज भेटतं. या ताबीजामध्ये बाळूमामांचा भंडारा टाकायचा आणि याचाही उपयोग मी तुम्हाला सांगणार आहे. तर भावांनो, तुम्ही आता येत्या अमावस्येला नक्कीच जे जाणार असतील त्यांनी अवश्य गेल्यानंतर भंडारा आणि ताबीज हे घेतल्याशिवाय अजिबात माघारी येऊ नका. कारण त्याचा उपयोग असा की हे जे ताबीज आहे या ताबीजामध्ये बाळूमामांचा भंडारा भरलेला असतो आणि हे ताबीज तुम्ही तुमच्या हातामध्ये किंवा तुमच्या गळ्यामध्ये बांधायचं आहे. त्यामुळे काय होणार आहे, कोणतीही वाईट नजर, कोणतीही वाईट बाधा किंवा कोणी आपले जे वाईट चिंतत असेल किंवा आपल्याबद्दल कोणी वाईट विचार करत असेल तर या सर्व वाईट गोष्टींना हे ताबीज तुमच्यापर्यंत पोहोचू देत नाही. तर यामध्ये बाळूमामांचा भंडारा असल्यामुळे बाळूमामांच्या आशीर्वादाने तुम्हाला कोणताही धोका होत नाही. तर भावांनो, दुसरी गोष्ट म्हणजे काय, तर हा भंडारा समुद्र मंथनातून काढलेलं 14 रत्न म्हणजे हा बाळूमामांचा भंडारा. तर भावांनो, बाळूमामांचा हा भंडारा प्रत्येक भक्ताच्या घरी त्याच्या देवाच्या गादीवर असायला हवा. कारण हा भंडारा रोज तुम्ही बाळूमामांचं दर्शन घेतल्यानंतर, बाळूमामांची पूजा केल्यानंतर हा भंडारा तुम्ही कपाळावरती लावायचा आहे. तसेच हा भंडारा तुम्ही पाण्यामध्ये एक चिमटभर टाकून प्राशन करायचा आहे. त्यामुळे काय होतं की आपण वाईट गोष्टींपासून, वाईट घटनेपासून, तसेच कोणत्याही वाईट नजरेपासून आपलं पूर्ण कुटुंब या पूर्ण वाईट दृश्यापासून लांब राहतं. तसेच बाळूमामांचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहतो. तसेच भावांनो, घरामध्ये कोणी आजारी वगैरे असेल तर तुम्ही तो बाळूमामांचा भंडारा बाळूमामांना सांगून तो भंडारा त्या व्यक्तीला लावायचा आहे. त्यामुळे ती व्यक्तीही लवकर बरी होते. तर असा हा बाळूमामांच्या भंडाऱ्यांचा चमत्कार आहे भावांनो. तर बोला बोला बाळूमामांच्या नावानं सांग बोले.